देहूमध्ये उद्या 378वा बीज सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेत। देहू नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथम विठू माऊलींचं दर्शन घेतात। त्यासाठी वारकरी भक्त मुख्य मंदिरामध्ये दाखल होत आहेत। दर्शनवारीमध्ये उभं राहिल्यानंतर वारकरी भक्त हे ज्ञानोबा माऊलींचा गजर करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चित्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 378वा बीज सोहळा उद्या देहू नगरीमध्ये साजरा होत आहे आणि त्यासाठीच देहू नगरीमध्ये जे आहे ते वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज देहू नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। देहू नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम हे विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्याचीच ही दर्शनबारी आहे। याच दर्शनबारीमध्ये उभं राहताना तुकोबा माऊलीचा जयघोष जो आहे तो हे वारकरी भक्त आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर हा 378वा बीज सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळेच देहू नगरी जी आहे ती तुकोबा माऊलींच्या जयघोषात दुमदुमून निघालेली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।